केंद्रीय कृषी तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान बुधवारी बाबळेश्वरला होते। गुरुवारी त्यांचा शिर्डी, लोणी व शनिशिंगणापूर असा दौरा आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री चौहान यांना अहिल्यानगर जिल्ह्यात आमंत्रित केलंय। या दौऱ्यात मंत्री विखेंनी मंत्री चौहान यांना शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यास भाग पाडले। बियाणे आणि रासायनिक औषधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नवीन बियाणे कीटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असल्याची माहिती मंत्री चौहान यांनी बुधवारी दिली। निकृष्ट बियाणे आणि कीटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळावी म्हणून दंडात्मक व फौजदारी कायद्याची तरतूद करणार असल्याची माहिती मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली। ही माहिती शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ठरली। विखेंनी मंत्री चौहान यांना नगर जिल्ह्यात आणून एक मास्टर स्ट्रोक खेळण्याची चर्चा राज्यभर रंगली। नेमका काय आहे हा कायदा, विखेंनी कोणता मास्टर स्ट्रोक खेळलाय, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। राहाता तालुक्यातील बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रास बुधवारी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिली। तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला। याच कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या योजनांची माहिती दिली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या भेटीचे नियोजन केले होते। मंत्री चौहान यांना नगर जिल्ह्यात आणून त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत महत्त्वाचा कायदा व्हावा अशी विखेंची इच्छा होती। झालेही अगदी तसंच। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। विद्यापीठांनी कालबाह्य झालेल्या अभ्यासक्रमांबाबत विचार करण्याची गरज व्यक्त केली। एकीकडे तंत्रज्ञान बदलत आहेत, कृषी अभ्यासक्रमात मात्र बदल होत नाही, अशी खंत त्यांनी मंत्री चौहान यांच्यासमोर व्यक्त केली। भारतीय कृषी संशोधन परिषदेने अभ्यासक्रम बदलासाठी 10 वर्षांची अट रद्द करावी अशी विनंतीही आपल्या भाषणात त्यांनी केली। त्याची दखल घेऊन मंत्री चौहान यांनी याबाबत निश्चितच गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर मंत्री चौहान यांचे भाषण झाले। महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या 21व्या हप्त्यापोटी केंद्र सरकारने 367 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिली। ते म्हणाले, सामान्यांच्या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार सर्व स्तरावर काम करत आहे। कृषी आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे। केंद्र सरकारच्या ग्रीन हाऊस, पॉली हाऊस तसेच हॉर्टिकल्चर योजनांचे अनुदान मिळण्यास होत असलेला उशीर लक्षात घेऊन यासाठी नवी रचना करण्याबाबत विचार केला जाईल। नैसर्गिक शेतीमधून उत्पादित होणाऱ्या मालाचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वतंत्र व विश्वासार्ह यंत्रणा कार्यान्वित करताना मालाला दुप्पट भाव मिळण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत। युरिया मिळण्याच्या बाबतीत होत असलेल्या विलंबाबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे या वर्षी युरिया मिळण्यात 40 दिवस लागले, परंतु ही परिस्थिती आता बदलेल। ज्यादा दराने युरिया विकून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही। बियाणे आणि रासायनिक औषधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात सीड ॲक्ट आणि पेस्टिसाइड ॲक्ट पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही आणणार आहोत। पीक नुकसानीचे अचूक पंचनामे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। विमा रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकची मुदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचेही काम चांगले सुरू आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले। आज 1 जानेवारीला मंत्री चौहान यांनी वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतले। सकाळी 10 ते 11 या वेळेत नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या दोन्ही मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करून विशेष संकल्प दिला। आगामी वर्षातील कामकाजासाठी दिशानिर्देश दिले। दुपारी 2 वाजता ते शिर्डीजवळील लोणी बुद्रुक येथे आयोजित ग्रामसभेत सहभागी होऊन ग्रामस्थ, मजूर व श्रमिक बांधवांशी संवाद साधतील। सायंकाळी ते शनिशिंगणापूर येथे दर्शन घेणार आहेत। मंत्री विखेंनी नियोजित केलेला मंत्री चौहान यांचा हा दौरा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला। मित्रांनो, मंत्री चौहान यांच्या या घोषणेने शेतकऱ्यांना फायदा होईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।